या कार्यक्रमाला आल्यानंतर पुनश्च मला तरुण झाल्यासारखं वाटतंय. व्हीजेटीआयचे सर्व विद्यार्थी, रंगवर्धन 22ची टीम ज्यावेळेस माझ्याकडं या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आली त्यावेळेस मी त्यांना 2 प्रश्न विचारले होते. पहिला प्रश्न असा विचारला होता की या कार्यक्रमाला कोणत्या भाषेतून बोलायचं आहे. तो जो प्रश्न होता ज्यावेळेस मी या कार्यक्रमाला आलो आणि व्हीजेटीआय मध्ये ऑल ओव्हर इंडियातून विद्यार्थी असतात म्हणून तो प्रश्न होता, परंतु कार्यक्रमाला आल्यानंतर मला आता असं वाटतंय की ज्यांना मराठी बोलता येत नसेल तो सुद्धा शुद्ध मराठी बोलू शकेल एवढं चांगलं वातावरण या दृष्टिकोनातून आपण तयार केलेलं आहे. दुसरा प्रश्न मी त्यांना विचारला होता की मी आणि मला बोलवण्याचा मुख्य उद्देश किंवा तात्पर्य काय आहे. आणि मला त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं पाहिजे, आपल्याला जो योग्य वाटेल त्या विषयावरती आपण केलं पाहिजे. मला असं वाटतं की मी आज इथं मार्गदर्शन करणं ही संकल्पना मुळामध्ये चुकीची आहे. कारण मार्गदर्शन ही नवीन पिढी करत असते, ती ऊर्जा त्यांच्यामधून येत असते आणि म्हणून ह्या नवी पिढीनं आपल्या महाराष्ट्राला, आपल्या देशाला, आपल्या समाजाला पुढं कसं न्यायचं या दृष्टिकोनातून त्यांच्यामधून जी दिशा भेटते, त्यांच्यामधून जी ऊर्जा भेटते त्या दुसऱ्या कोणत्याही पद्धतीनं, कोणत्याही माणसाकडनं किंवा संस्थेकडनं भेटू शकत नाही. म्हणून आज मी इथं मार्गदर्शन करणार नव्हे तर आपल्याबरोबर फक्त 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. जरी आजचा विषय दशा आणि दिशा असा असला तरी आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या सर्वसाधारणपणे 2 वर्षाच्या काळापासून आपलीच नव्हे तर एकंदर समाजाची काय स्थिती झालेली आहे, काय दशा झालेली आहे. आताच्या ज्या कार्यक्रमातून जो थीम होता त्याच्यामधून एकदम लॉकडाऊन लावावं लागलं आणि आपण जो समाज, स्वतंत्र समाज, स्वतः माणूस जो स्वातंत्र्य आहे त्याला समाजामध्ये वागण्याची, राहण्याची, ऐकण्याची आणि काम करण्याची जी इच्छा असते, जो समाजशीलपणा असतो तो पूर्णपणे एका ऑर्डरने, एका विषाणूने पूर्णपणे बंद केला. वातावरण सुन्न झालं. फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली त्या काळात मी नागपूरला कमिशनर म्हणून कार्यरत होतो. लॉकडाऊन केल्यानंतर कुणी बाहेर दिसतंय का, बाहेर कुणी पडतंय का, दुकानं चालू आहेत का, या सर्व गोष्टी बंद करा. कारण व्हायरसला पुढे वाढू द्यायचं नव्हतं, व्हायरसला आहे त्या ठिकाणी थांबवायचं होतं. आणि आपल्या समाजामध्ये असलेली सगळी तुम्ही आम्ही सर्व जी मंडळी आहोत त्यांना ह्या व्हायरसपासून वाचवायचं होतं. म्हणून त्या दृष्टिकोनातून बंधनं आणली गेली. प्रथम घराच्या बाहेर पडायचं नाही, नंतर तोंड बंद केलं, मास्क कंपल्सरी, त्यानंतर एक एक करून गोष्टी पुढचे बंधन यायला लागले. हात सॅनिटायझर वापरायला लागले, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करायला सांगितलं गेलं. आणि जसा या विषाणू बाबतीत जास्त नॉलेज, जास्त रिसर्च झाला त्या पद्धतीनं हा विषाणूला रोखण्यासाठी जागतिक स्तरापासून लोकल स्तरापर्यंत बंधनावर बंधनं वाढत गेली. आपल्याला समाजामध्ये वागण्याच्या दृष्टिकोनातून जी सूट होती, जे स्वातंत्र्य होतं त्याच्यावरती गदा येऊ लागली आणि पर्यायानं आपलं जीवन अगदी संकोच, ज्याला म्हणतो संकुचित वृत्तीचं, घराच्या बाहेर पडायचं नाही, मित्रांबरोबर बोलायचं नाही, नातेवाईकांना भेटायचं नाही, स्वातंत्र्य हिरावून घेतल्यानंतर काय होतं याची अनुभूती विशेष करून पहिल्या लाटेच्या दरम्यान आपण सर्वांनी बघलेली आहे.
अनफॉर्च्युनेटली आपल्यापैकी आपले अनेक साथी या कोरोना काळामध्ये आपल्याला सोडून गेले. अनेक योद्ध्यांनी खूप प्रयत्न केले. सामाजिक संस्था असतील, प्रशासन असेल, पोलीस असेल, कॉलेजेस असतील, हेल्थ इंडस्ट्री असेल, डॉक्टर्स असतील, या सर्वांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. 2 वर्षानंतर अजून या जाचातून आपलं जग कसं सुटेल, आणखी 4थी वेव, आणखी 5वी वेव, आणखी 10वी वेव येईल, या भीतीने आपण आजही ग्रासलेलो आहोत. घरामध्ये कोंडून राहणं ही संकल्पना आपण कधी विचारही केला नसेल की आपल्यावरती वेळ येईल, आणि ते वेळ आल्यानंतर त्याच्यावरती मात कशी करायची ही आपण सायंटिफिक दृष्ट्या शिकत गेलो. त्याच्यावरती मात करण्याच्या दृष्टीने व्हॅक्सिन पासून औषधापर्यंत, सोशल डिस्टन्सिंग पासून मास्क पर्यंत सर्व गोष्टीचा अंगीकार करायला शिकलो. आणि फॉर्च्युनेटली आज 2 वर्षाच्या काळानंतर परत आपण स्वतःच्या समाजशील जीवनामध्ये येण्याचा प्रयत्न करत आहोत. ही आपली गेल्या 2 वर्षाची दशा. याच्यावरती बंधनं शासनाने लावले, व्हायरसमुळे लावा लागले. ही झाली बाह्य बंधनं. परंतु स्वतःच्या मनावर घातलेली बंधनं, स्वतःच्या विचारावरती घातलेली बंधनं आणि स्वतःच्या ऍक्शनवरती, आचरणावरती घातलेली बंधनं हे कोण तोडणार आहे? समाजाच्या दशेबद्दल, व्हायरसच्या दशेबद्दल आज आपण बोलतो. तुमच्या आणि माझ्या दशेबद्दल काय? आणि ज्यावेळेस तुमच्या आणि माझ्या दशेबद्दल मी बोलतो, तरुणाईच्या तरुण शक्तीच्या बाबतीत ज्यावेळेस बोलतो, त्यावेळेस स्वतःचे विचार आणि स्वतःचे आचरण या दशाबद्दल मी बोलतो. ही जी दशा आहे की स्वतःला एक्सप्रेस करायचं नाही, हे मी पाऊल उचललं तर काय होईल, मी हे केलेला निर्णय योग्य राहील की अयोग्य राहील, मला माझे आई वडील काय म्हणतील, मित्र काय म्हणतील, कॉलेज मध्ये काय होतील, मी फेल झालो तर काय होईल, मला VJTI मध्ये ज्यावेळेस ग्रॅज्युएट होईल त्यावेळेस मला नोकरी भेटली तर कोणत्या पद्धतीचे भेटेल, मी किती लवकर त्याच्यातून सक्सेसफुल जीवनामध्ये होईल, याच्या बाबतीत आपण जी स्वतःला बंधनं घातलेली आहेत ती झुगारून देण्याची वेळ स्वतःवरती आणणं गरजेचं आहे. आज 2 वर्षानंतर ज्यावेळेस लॉकडाऊन उघडत आहे, त्यावेळेस शाळा, कॉलेजेस, इन्स्टिट्यूशन उघडत असताना दुसऱ्या बाजूला अशी परिस्थिती आहे की शाळेमध्ये जायला विद्यार्थी, कॉलेजमध्ये जायला विद्यार्थी तयार नाहीत. मी जर आजारी पडलो तर काय? याच्यापेक्षा भयंकर व्यवस्था आपल्या मनाची जी आहे, त्याला जे जोखीम मध्ये बांधलेलं आहे, त्याच्यातून बाहेर येण्याची गरज आपल्याला आहे. आणि म्हणून जी दशा आहे, ही दशा ही स्वतः बनवलेली आहे आणि ती आपल्या विचाराने झालेली आहे. मगाच मी आपल्या विद्यार्थ्याबरोबर चर्चा करत असताना लक्षात आलं की जवळजवळ 95% पेक्षा जास्त विद्यार्थी ज्यावेळेस इथून ग्रॅज्युएट होतात त्यांना एम्पॅनलमेंट हे नोकरीसाठी कॅम्पस मध्येच होतं. अत्यंत अभिमानाची आणि चांगली गोष्ट आहे. मग मी विचारल्यानंतर माझ्या लक्षात आलं की यांना, इथली एक विद्यार्थी आहे, तिला ऍपल आणि गुगल मध्ये यावेळेस ऑलमोस्ट 65 lakhs पेक्षा जास्त मोठं पॅकेज भेटलं. अत्यंत चांगली गोष्ट आहे. कॅम्पस वरती येऊन जगामधल्या मोठ्या मोठ्या कंपन्यांनी तुम्हाला रिक्रूट करावं, म्हणजे तुमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात टॅलेंट आहे, स्किल आहे, स्किल बरोबर तुमच्याकडे विल आहे, इच्छा आहे. त्याच्या जोरावरती जे स्किल तुम्ही त्या कंपन्यांना, जे कॉलेजेसला तुमचं नॉलेज दाखवत, त्याच्या आधारे तुम्हाला ते रिक्रूट करत आहेत. आणि कॉलेजच्या शेवटच्या वर्षात असताना लाखामध्ये आणि करोडोमध्ये जर आपल्याला पॅकेज भेटत असेल तर याच्यापेक्षा दुसरी चांगली काय गोष्ट, हा प्रत्येकाच्या मनात विचार येणं हे साहजिक गोष्ट आहे. परंतु याचा विचार करत असताना मला दुसरा प्रश्न पडला की ऍपल मध्ये मला रिक्रूट होतोय, मी गुगल मध्ये रिक्रूट होतोय, याचा अभिमान असतानाच माझी स्वतःची एक वेगळी ऍपल पेक्षा आपली कंपनी का असू नये, हा विचार किती लोकांच्या आणि किती मुलांच्या मध्ये येतो, हा माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे.
कारण ऍपलचं ब्रीद आहे, तुम्ही जर बघितलं ह्या कंपन्या त्याची एक्सलन्स इज द थिंग. मग ऍपलमध्ये सीईओ बघा, गुगलचा सीईओ बघा किंवा टॉप मॅनेजमेंट बघा, त्यांचं ओरिजिन आपल्याला इंडियन विद्यार्थ्यांमध्ये दिसेल. पण कंपनी मात्र ओनरशिप अमेरिकेची आहे. मोस्ट ऑफ द मॅन्युफॅक्चरिंग पार्ट हे चायनाचे आहेत आणि सर्वात मोठा कंझ्युमर भारत आहे. हे असं का? ही जी एंटरप्रेन्योरशिप आहे, उद्यमिता आहे, ही आपल्या विचारामध्ये उद्यमिता अजून त्या प्रमाणात आलेली नाही. आणि म्हणून आज ही गरज आहे की आपल्यामध्ये टॅलेंटची कमी नाही आहे, आपल्याकडे कष्ट करण्याची कमी नाही आहे. आपल्याकडे कमी आहे ते आपल्याला स्वतःचा बद्दल इनोव्हेटिव्ह दृष्ट्या जगापर्यंत आपली बाजू योग्य प्रकारे मांडण्याची तिथं कुठेतरी आपण कमी पडतो. ही उद्यमिता, इथं उर्मी जी पाहिजे, जी जोखीम घ्यायची तयारी पाहिजे, ती आपल्यामध्ये कुठेतरी कमी दिसते. आणि म्हणूनच आपण अनेक मूव्ही बघतो, बॉलिवूड मूव्ही बघतो, त्यावेळेस त्याच्यामधला सिंगम सारखा एखादी मूव्ही येते, एखादा इन्स्पेक्टर बघतो, इन्स्पेक्टरने खूप चांगलं काम केलं म्हणून त्याला टाळ्या वाजवून सगळ्यांना, बऱ्याच जणांना चांगलं काम केलं सिंगम म्हणतो. आपल्या स्वतः मधल्या सिंगमचं काय, हा प्रश्न आपल्याला का पडत नाही? त्याच्यासाठी फक्त बॉलिवूड मध्ये किंवा रील मध्ये न जाता रिअल लाईफ मध्ये आपण स्वतः सिंगम का होत नाही? प्रत्येक वेळेस आपण दुसऱ्याकडे किंवा बोट दाखवणं किंवा त्यांच्याकडे बघणं, ही वृत्ती आपल्यामध्ये का? कॉलेजेस चांगले असावे, मॅनेजमेंटने करावेत. ऍपल कंपनी चांगली असावी, ऍपलने करावी. टीम कुक काय म्हणतोय किंवा मेटा काय कंपनी काय करते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याच माध्यमातून होत असताना अजूनही मात्र 21व्या शतकात सर्वात जास्त इंजिनिअरिंग स्टुडंट, सर्वात जास्त मेडिकल स्टुडंट किंवा सर्वात जास्त ग्रॅज्युएट जगामध्ये कोणत्या देशात असतील तर ते भारतामध्ये आहेत. सर्वात जास्त इंजिनिअरिंग कॉलेज कदाचित भारतामध्ये, महाराष्ट्रात असतील, टॉपचे असतील. मात्र इंजिन स्वतःच बनवलेले महाराष्ट्रात किंवा भारतातले किती लोक आहेत? आजही आपल्याकडे मोठ्या गाड्या येतात, पण आपण स्वतःची इंडियन मेड गाडी, ज्याला मी इंजिन म्हणतो, असेंब्लिंग म्हणत नाही, ओरिजिनल प्रॉडक्ट, हा किती आहे? हा एक महत्वाचा विषय आहे. आणि म्हणून आपण महाराष्ट्राचे आराध्य दैवत ज्यांना म्हणतो, शिवाजी, श्री छत्रपती शिवाजी महाराजांना, त्यांच्या आदर्शावरती आपण चालवत असतो. तो वारसा आपल्याला पुढे नेऊन जात असताना शिवाजी जन्माव तो दुसऱ्याच्या घरी, ही भावना आपल्या मनातून काढून टाकून प्रत्येकामध्ये तो शिवाजी आहे, प्रत्येकाच्या घरात तो आहे, प्रत्येकाच्या तो मनात आहे. आणि त्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांनी जे चारित्र्यवान होण्याचा प्रयत्न केला, या देशाला चारित्र्यवान होऊन स्वातंत्र्य आणि स्वराज्य भेटवण्यासाठी जो प्रयत्न केला, तो आपण प्रत्येकजण करणार आहोत की नाही आहेत? या विचाराने प्रेरित होऊन आपल्याला पुढे जावं लागेल. आणि म्हणून आज कोविडच्या काळात खूप रेस्ट्रिक्शन आपल्या ज्यावेळेस आले, स्वातंत्र्यावरती आले, त्यावेळेस मात्र आपण रेस्ट्रिक्शन नको, आम्हाला मोकळं करा. कोविडच्या काळात आम्हाला त्रास झाला, अनएम्प्लॉयमेंट वाढली, 2 वेळचे जेवणाचे प्रॉब्लेम झाले, येस झाले. परंतु आपल्या विचारामध्ये आणि विशेष करून आपल्या आचरणामध्ये जे रेस्ट्रिक्शन आपण स्वतःवरती आणून ठेवलेले आहेत, ते रेस्ट्रिक्शन्स आपण कधी ओपन करणार आहोत, त्याला कधी झुगारून देऊन स्वतः प्रति प्रेम पाळून स्वतःच्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणात पाऊल कधी उचलणार आहोत, हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याने, प्रत्येक माणसानं, महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या, भारतामध्ये राहणाऱ्या, समाजामध्ये राहणाऱ्याने विचारला पाहिजे. आपल्याला गरज फक्त विचारांची नाही आहे. आपण अनेक चांगले विचार ऐकतो. मग आज विद्यार्थ्यांनी बोलताना सांगितलं की माझे विचार ऐकायला आपण सगळे जमला आहात. आता मला 100% माहिती आहे की सर्वजण माझे विचार ऐकण्यासाठीच जमला आहात, हा माझा कोणताही भ्रम नाही आहे. डेफिनेटली या कार्यक्रमासाठी आपण जमला आहात, उत्साहाचं वातावरण आहे. परंतु स्वतःच्या विचाराला मात्र 100% ऐका आणि फक्त विचारापर्यंत न थांबता हे विचार आचरणामध्ये आणा, तर आणि तरच आपण पुढे जाऊ शकतो, तर आणि तरच आपण दिशा
बदलू शकतो. युवा शक्तीमध्ये ज्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत ती म्हणजे इनोव्हेटिव्हनेस आणि बोल्डनेस, नाविन्यपूर्णता आणि त्याच्यामध्ये असणारी शक्ती. या गोष्टीचा योग्य मार्गाने वापर जर केला, योग्य दिशेने जर केला तर रेव्होल्युशन होऊ शकते. आणि हे रेव्होल्युशन फक्त तुम्ही आणि आम्हीच करू शकतो. यासाठी बाहेरून कोणत्या आयडिया येतील आणि त्याच्यावरती आपण कोणतरी काम करू असं होणार नाही. आणि म्हणून ही जी दिशा द्यायची आहे ती सर्वप्रथम आपल्या विचारांना दिशा द्यायची आहे आणि विचाराच्या माध्यमातून आपल्या आचरणामध्ये हे दिशा आणायची, जेणेकरून आपल्या देशाचं भवितव्य, आपल्या समाजाचं भवितव्य हे योग्य हातात असेल, योग्य दिशेने असेल. आपण नेहमीच फॉरेन परकीय शक्तींना खूप मोठ्या प्रमाणात रेजिस्ट केलेलं आहे. मुळामध्ये आज जगामध्ये बघितलं रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू आहे. फक्त तेवढंच युद्ध नाही, युद्ध जगातल्या अनेक समाजामध्ये चालू आहे, वेगवेगळ्या स्तरावरती चालू आहे. पण सर्वात महत्वाचं युद्ध जे आहे हे आपल्या स्वतःच्या विचारांशी आहे. हे जे पॉझिटिव्ह विचार आहेत आणि विचार आणि आचारांमधले जे डिफरन्स आहे त्याच्यामधली जी दरी आहे ती कमी करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणजे दिशा द्यायची आहे ती समाजाला पुढे नेण्याच्या दृष्टिकोन द्यायची आहे. समाजाला पुढे न्यायचं म्हणजे आपल्याला सॅक्रिफाईस करायचं नसतं. मग त्याच्यामध्ये आपण समाजाला न्यायचं, समाज सुधारक काम करतील, मग आम्ही शासन नेमून दिले, शासन पुढे नेईल, पदाधिकारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांचं काय काम, आम्ही काय करायचं, हा जो विचार आहे हा मुळात चुकीचा विचार आहे. समाजाला जर पुढे जायचं असेल तर समाजामधल्या प्रत्येक माणसाला पुढे जावं लागेल. आणि प्रत्येक माणसाला पुढे जावं लागेल असेल तर त्याची सुरुवात फक्त स्वतःपासूनच करावी लागेल. स्वतःपासून सुरुवात करून त्याच्यावरती काम करून इतरांना बरोबर जर आपण घेऊन गेलो तर आपली दिशा योग्य ठरेल. आणि ते ठरवण्याचं मापदंड एकच आहे, माझी प्रत्येक विचार आणि माझी प्रत्येक कृती ही सेल्फ सेंटर्ड नसेल तर समाजाच्या दृष्टिकोनातून कुणालाही अडथळा निर्माण न करता समाजाला पुढे न्यायच्या दृष्टिकोनात असेल. कारण आपण समाजभिमुख प्राणी आहोत. समाजाशिवाय आपण राहू शकत नाही. वी आर नीदर अ बीस्ट नॉर अ गॉड, वी आर ह्युमन बिईंग्स. आणि ह्युमन बिईंग असल्यामुळे समाजाशिवाय आपण राहू शकत नाही. हे कोरोनाच्या काळात अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याला अनुभवलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून पुढे जायचं असेल तर आपल्याला ऑर्गॅनिक होल एकंदरीत समाजाचा विचार करावा लागेल. आपण आपल्या स्वतःच्या शरीराकडे जर बघितलं तर पूर्ण शरीर असेल तर आपण त्याला पूर्ण म्हणतो. एक हात किंवा एक पाय नसेल त्याला आपण अपंग म्हणतो. तो अपंग आहे, तो अधू आहे, तो दिव्यांग आहे, त्याच्यामध्ये ही उणीव आहे. हे माणसाच्या बाबतीत जसं होतं, माणसाचे पाठ नसल्याच्या बाबतीत तसं होतं, तेच आपल्या विचारांच्या बाबतीत होतं. कदाचित टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही खूप हुशार असाल, कोणी इंजिनिअरिंगमध्ये असेल, कोणी टेलिकम्युनिकेशन असेल, कम्प्युटरमध्ये असेल, कोणी मेकॅनिकल असेल, पण तो समाज फक्त इंजिनिअरिंगवरून चालत नाही, समाज फक्त मेडिकलवरती चालत नाही, समाज फक्त समाजशास्त्रावरती चालत नाही, तर समाजामध्ये असलेल्या सर्व वृत्ती आणि प्रवृत्ती गोष्टी या सर्वांना एकत्र घेऊन पुढे जो जातो आणि त्याच्यामधलं जे कॉन्ट्राडिक्शन आहे ते ज्यावेळेस आपण कमी करतो त्याच वेळेस त्याची दिशा चांगली होऊ शकते, त्याची दशा चांगली होऊ शकते. म्हणून प्रथमतः आपल्या विचारांना दशा जी आहे ती मोकळेपण करून द्या, त्याला लिबर्टी किंवा इंडिपेंडंट आणा, इनोव्हेटिव्हनेस आणा, त्याच गोष्टी परत करणं, इटरेशन. तुम्हाला माहिती आहे कम्प्युटर सायन्स तुम्ही चांगलं शिकता, ज्याला आपण आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो. ह्या इटरेटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्या ऑटोमॅटिकली होतील, तुमची आणि माझी गरज राहणार नाहीये. ऑटोमॅटिकली त्या रिपिटेटिव्ह गोष्टी होत जातील. तुमचा आणि माझा रेलेव्हन्स त्याच्यातला पूर्णपणे कमी होणार आहे. ह्युमन इंटरव्हेन्शनची गरज राहणार नाही, ते डिझायनिंग मध्ये थोडंफार राहील. आपला जो रेलेव्हन्स राहणार आहे तो राहणार आहे ह्युमॅनिटीमध्ये. आपला जो रेलेव्हन्स राहणार आहे तो इनोव्हेटिव्हनेस मध्ये. आपला जो रेलेव्हन्स राहणार आहे तो डायरेक्शन देण्यामध्ये. आज आपण किती म्हणत असलो की AI विल ओव्हरटेक ह्युमन ब्रेन, इट इज नॉट पॉसिबल. आतापर्यंतचा हायेस्ट ब्रेनचा वापर तुम्हाला माहित असेल जास्तीत जास्त 20% सुद्धा अजून झालेला नाही माणसाच्या मेंदूचा.
त्याच्या डोक्यातून आलेली ही जी कल्पना आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कम्प्युटर किंवा कोणत्याही गोष्टी सुपर कम्प्युटिंग ज्या गोष्टी आपण बोलतो त्या 20% मधल्या काही भागातून त्या कल्पना आलेल्या आहेत. इमॅजिन करा की तुमचा मेंदू 20च्या ऐवजी 30% काम करायला 40% काम करायला लागला तर कोणत्या प्रकारची रेव्होल्युशन कोणत्या प्रकारचे विचार आपण आणू शकतो आपण इमॅजिनही करू शकत नाही. इतक्या पलीकडच्या ह्या गोष्टी आहेत. आणि म्हणून हे तुम्ही युद्धात उतरलं पाहिजे विचाराच्या आणि आचरणाच्या. आपला प्रोग्राम होत असताना आपण छान प्रयोग होतो योद्धा. येस आपण प्रत्येक जण योद्धा आहोत. फक्त योद्धा कशाचा व्हायचा आणि युद्ध कशासाठी करायचं हे मात्र तुम्हाला सर्वात अगोदर ठरवावं लागेल. कारण आपण आपल्या विचाराशी जोपर्यंत युद्ध करणार नाही आपल्या विचार आणि आचरण मधला जो गॅप आहे दरी आहे जोपर्यंत कमी करणार नाही तोपर्यंत आपली दशा चेंज होणार नाही आपली दिशा चेंज होणार नाही. आणि म्हणून परत परत त्याच गोष्टी आपण अनेक वर्ष करत राहतो. त्याच्यातून जर बाहेर यायचं असेल तर सुरुवात आत्ता इमिजिएटली या मोमेंटला केली पाहिजे. कारण आयुष्य खूप छोटं आहे. आपल्याला वाटत असं आपण 100 वर्ष जगू. मिलियन्स अँड बिलियन्स ऑफ इयर्स पासून समाज अस्तित्वात आलेला आहे. ॲज ऑफ नाव असं सांगितलं जातं कमीत कमी 500 इयर्स पेक्षा जास्त अस्तित्व राहणार आहे पृथ्वीचं. कारण तोपर्यंत पृथ्वी म्हणजे बेसिकली वन ऑफ द प्लॅनेट्स. तोपर्यंत जर राहणार असेल तर हा समाज कुठे जाईल याचा विचार करणं गरजेचं आहे. विशेष करून भारतासारख्या देशात ज्यावेळेस तरुणाई एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे ज्यावेळेस आपल्याकडे ती एनर्जी आहे ज्याला ह्युमन रिसोर्सेस म्हणतो ते आहे टेक्निकल नॉलेज आहे विल आहे पॉवर आहे तर त्याचं कन्व्हर्जन ज्या डिरेक्शनने जायला पाहिजे त्या डिरेक्शनने जातंय की नाही आणि ती नेण्याची जबाबदारी तुमची आणि माझी सर्वांची आहे. आणि म्हणजे आयुष्य आहे. अनेक वेळेस हे प्रश्न स्वतःला पडतात मलाही पडतात आपल्यालाही पडत असेल मी जे करतो ते योग्य आहे मी याच्यापेक्षा चांगलं करू शकलो असतो परंतु समाजामध्ये किंवा शासनामध्ये हे प्रॉब्लेम असल्यामुळे ते करू शकत नाही. आतापर्यंत जगलेलं आयुष्य हे वाटोळ झालं. मी कोणत्याही चांगल्या पद्धतीने जगलो नाही किंवा अत्यंत चांगल्या पद्धतीने जगलो. ह्या दोन्ही संकल्पना ज्या आहेत ह्या एकतर भविष्यावरती अवलंबून दिसतात किंवा पास्टवरती दिसतात. आपण मोस्ट ऑफ द टाइम बहुतांश वेळ एकतर आपण भविष्यामध्ये जगत असतो किंवा भूतकाळात जगत असतो. अनफॉर्च्युनेटली भविष्याची काळजी आणि भूतकाळाचा विचार हे प्रेझेंटमध्ये करत असतो. ज्यावेळेस की आपण फक्त प्रेझेंटचा विचार करणं वर्तमान काळाचा विचार करणं आणि त्याच्यावरती योग्य कारवाई करणं अपेक्षित असतं. ते न केल्यामुळं आपला भूतकाळ विचित्र होतो आणि भविष्यकाळ हे अंधाराखोमे राहतो. हे जर टाळायचं असेल सद्यस्थितीत ॲट दिस पॉइंट इन टाइम मी किती चांगल्या प्रकारचा विचार करू शकतो आणि त्यावरती तितक्याच चांगल्या प्रकारे आचरण किंवा वागू शकतो का याच्यावरती फोकस होणं आवश्यक आहे. हे जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपलं पोटेन्शियल आपण अचीव करू शकत नाही. आणि म्हणून हा विचार आपण केला पाहिजे प्रत्येकाने विचार केला पाहिजे की माझं आयुष्य आतापर्यंत जे गेलं आहे आय एम डेड ते गेलं आहे आणि इथून पुढे किती मिनिट किंवा किती सेकंद राहणार आहे हे मला माहित नाही. आज जर तुम्हाला ब्रह्मदेव आपल्या समोर आला आणि त्यांनी सांगितले तुम्हाला फक्त 24 तास आहेत 24 तास 1 मिनिटाने तुमचा मृत्यू होणार आहे हे जर म्हटलं तर आपण काय करणार. आताही आपलं फोकस करणार 24 तास 1 मिनिटानंतर मरणार मीच का दुसरं कोणी भेटत नव्हतं का मी ते एवढं चांगलं केलं कोणी पाप पुण्यामध्ये विचारतं मी पुण्यच केले पाप केलं नाही मग मलाच का या प्रश्नावरती विचार करणार. हा विचार नाही करणार की पुढचे 24 तास मी माझे 100 वर्ष आहेत असं मी जगण्याचा प्रयत्न करणार नाही. कारण आपलं मन त्याप्रमाणे चंचल आहे आणि आपलं मन आणि आपलं ज्ञान याचा जोपर्यंत मिलाप होत नाही जोपर्यंत ह्या गोष्टी एकमेकाशी पूरक होत नाही तोपर्यंत हे द्वंद्व चालू राहणार आहे. आणि म्हणून प्रत्येक मोमेंट हा कन्स्ट्रक्टिव्हली पॉझिटिव्हली कसा युटिलाइज करता येईल यावरती जोपर्यंत तुम्ही आणि मी फोकस करणार नाही तोपर्यंत आपला विकास होणार नाही. आणि विकासाची डेफिनेशन म्हणजे फक्त पैसे नव्हे
आणि विकासाची डेफिनेशन म्हणजे फक्त तुमचा विकास नव्हे, कारण समाज मी सांगितलं तो ऑर्गॅनिक आहे, इनऑर्गॅनिक नाही आहे. म्हणून तुमच्या शरीरामधून तुमचा हात जर तोडला तर त्या हाताला व्हॅल्यू राहत नाही. तुमच्या बॉडी मधला हात जर बाजूला सोडला तर तुम्ही अपंग होता, त्या हातालाही व्हॅल्यू राहत नाही आणि तुमचंही काम अधुरं राहतं. तसंच समाजाच्या बाबतीत समाजामधला प्रत्येक घटक माणसाचा जर विचार केला तर प्रत्येक माणूस ह्याचा एक रोल आहे, त्याचं एक महत्व आहे. ते जर आपण ओळखलं नाही आणि त्याच्या पुढे मला माझ्या कॉलेजमधून टॉप व्हायचंय, मी ऍपल मध्ये नंबर 1 ची नोकरी भेटणार, एका लिमिटच्या पुढे तुम्ही जाऊ शकणार नाही. परंतु तेच जर विचार केला की नाही मला इंजिनिअरिंग पुढे न्यायची आहे, मला टेक्नॉलॉजी पुढे न्यायची आहे, आणि टेक्नॉलॉजी पुढे नेणं किंवा इंजिनिअरिंग पुढे नेणं हा सुद्धा गोल असू शकत नाही, हे फक्त माध्यम असू शकतं. उद्देश गोल हा विकास सर्वांचा, समाजाचा पुढचा टप्पा, समाजाचा पुढचा टप्पा हा जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत आपण योग्य दिशेनं मार्गक्रम करणार नाही. आणि मग व्हायरस येत राहतील. कोणताही व्हायरस आल्यानंतर तो जात नाही, त्याच्यावरती आपण मात करतो, तर रिॲक्शनरी झालं. प्रोएक्टिव्ह हे आपल्याला व्हायचंय की एखादा व्हायरस येणारच नाही आणि आपल्याला जो व्हायरस पाहिजे, अँटीव्हायरस तयार करण्याच्या अगोदर आपणच असा व्हायरस तयार करा की समाजाची जडणघडण आपल्याला अपेक्षित असलेल्या बदलाप्रमाणे होईल. जसं महात्मा गांधी म्हणतात, बी द चेंज यू वॉन्ट टू सी. हा बी द चेंज जो आहे हे फक्त महात्मा गांधींनीच का म्हणावं, हे प्रत्येकाने म्हटलं पाहिजे, प्रत्येकाने त्याप्रमाणे चाललं पाहिजे. तरच आपण या समाजाला, या महाराष्ट्राला, आपल्या कुटुंबाला पुढे नेऊ शकतो. त्या दृष्टीनं प्रत्येकाने जर विचार केला तर मला वाटतं की आपली खरोखर दशाही बदलेल आणि दिशाही बदलेल. आणि ती दिशा आणि दशा बदलण्याचं काम फक्त आणि फक्त स्वतःच करू शकतो. त्याची सुरुवात आपले विचार बदलण्यापासून करावी लागेल. प्रथमतः विचार तुमच्या जोपर्यंत डोक्यात येत नाही तोपर्यंत त्याच्यावरती विचारमंथन होऊ शकत नाही, तो शार्प होऊ शकत नाही. विचार डोक्यात आले त्याच्यावरती शार्पन करा, विचारमंथन करा. विचारामधून एक विचार आला, एक ऍक्शन घ्या. एक विचार एक कृती, एक विचार एक कृती. एकाच विचाराच्या मल्टिपल वेळेस ज्या ज्या वेळेस ती कृती करायची गरज पडली तीच कृती, आणि त्याच्यावरती रिफाइनमेंट. थॉट ऍक्शन, सेकंड थॉट सेकंड ऍक्शन, थर्ड थॉट थर्ड ऍक्शन. ह्या ज्या आपल्या ऍक्शन्स असतील दॅट बिकम्स हॅबिट. आपण अनेक वेळेस म्हणतो आपल्या, आता तुम्ही तरुण मंडळी आहात, कारण तुम्ही सांगितले की आम्ही तरुण मंडळी, त्यावेळेस मला वाटलं की मी आता थोडं बऱ्यापैकी म्हातारा झालो की काय, तर अजून मला तरी वाटत नाही म्हातारा झालेलो. त्याचं कारण असं आहे की तरुणाई किंवा म्हातारपण हे विचारावरती अवलंबून असतं, फक्त फिजिकल गोष्टीवरती अवलंबून नसतं. त्याच्यामुळे हे जे विचार आहेत, ती ऍक्शन्स हे मल्टिपल असल्या पाहिजे. आपण अनेक वेळेस कॉलेजमध्ये, लाईफमध्ये आपण बघत असताना एखाद्या विद्यार्थ्याकडे एक बाईक असते किंवा कार असते आणि तो नेहमी सांगतो की त्याची बाईक एकदम छान आहे, ही मेंटेन्स लाईक एनिथिंग. एखाद्याची बॉडी खूप छान, 6 पॅक्स आहेत, सलमान खान त्याच्यासारखी बॉडी पाहिजे, काय आयडेंटिटी निर्माण झाली. माधुरी दीक्षित त्याच्यासारखा डायलॉग कोणाचा नाही, तिच्यासारखे केस कोणाचे नाही. हे काय आहे, तर हे नेचर तयार झालेलं की इट हॅज बिकम आयडेंटिटी. तुमची आणि माझी आयडेंटिटी काय, स्वतःची काय, माझी काय आयडेंटिटी आहे, माझी काय सवय आहे, हे कुठून येते, माझे विचार, माझे ऍक्शन्स. मल्टिपल ऍक्शन्स बिकम हॅबिट, आणि सवय होते. ही सवय तयार करा चांगल्या विचारांची, चांगल्या आचरणाची, चांगलं वागण्याची. ह्या मल्टिपल सवय ज्यावेळेस तुम्ही मल्टिप्लाय करत जाताल त्यावेळेस तुमचा तो स्वभाव बनेल. इट विल बिकम युअर नेचर. मग कोणतं नेचर, इनोव्हेटिव्ह, डायनॅमिक, फॉरवर्ड लुकिंग, कॉन्ट्रीब्युटिंग टू समथिंग गुड. दॅट इज शुड बिकम युअर नेचर. तुझा स्वभाव झाला पाहिजे. आणि मग माझा स्वभाव जर असा असेल की मला काहीतरी नवीन करायचंय,
मला काहीतरी नाविन्यपूर्ण बघायचं आहे, समाजामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे. ह्या सवयी अल्टिमेटली ज्यावेळेस बघता त्यावेळेस माझी सवय ज्यावेळेस होते तो स्वभाव होतो. स्वभाव म्हणजेच हे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम हा स्वभाव म्हणजे दुसरं तिसरं काही आपली संस्कृती होते, त्याला कल्चर म्हणतो. मग ते वर्क कल्चर असेल, सोशल कल्चर असेल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कल्चर असेल किंवा ह्या कॉलेजचं कल्चर असेल, दॅट बिकम्स कल्चर, संस्कृती. आपण ज्यावेळेस म्हणतो की यार ती फॅमिली खूप संस्कारी फॅमिली आहे, ती मुलगी खूप संस्कारी आहे, म्हणजेच काय, ऑल हर ॲक्शन्स, all her thoughts, all her habits are representing something good or something bad. ते आपल्यामध्ये काय आहे हे आपल्याला बघावं लागेल. म्हणून ही संस्कृती ज्यावेळेस आपण भारतीय संस्कृती म्हणून, महाराष्ट्रीयन संस्कृती म्हणू, जागतिक संस्कृती म्हणू, ती आपल्यामध्ये ती संस्कृती वाढली पाहिजे, ती इनोव्हेटिव्हची पाहिजे, डायनॅमिझमची पाहिजे. आणि म्हणून मी जे स्टार्टिंगला म्हटलं की कोणाकडेही फक्त सिनेमामध्ये न बघता तो सिंगम, तो इनोव्हेटिव्हनेस, तो स्वभाव तुमच्या आणि माझ्यामध्ये पाहिजे. ते बदल करण्याची उर्मी पाहिजे. त्यासाठी आवश्यक ते असणारे प्रयत्न करण्याची गरज ते म्हणजे त्यामध्ये पाहिजे. त्यावेळेस आवश्यक असणारे रिस्क घेण्याची तयारी पाहिजे. आणि हे जर रिस्क घेतली नसती, घेणारे नसतील तर आपला हा समाज टिकू शकत नाही. आणि म्हणून महात्मा गांधी असतील, भगतसिंग असतील, नेहरू असतील, सरदार पटेल असतील, यांनी जर स्वतःच्या आणि असे स्वातंत्र्य सेनानी असतील, यांनी जर आपले आहुती, आपले विचार या पद्धतीने केले नसते तर आज तुम्ही आणि मी इथं कदाचित आताही दिसतो सुद्धा नसतो, विचार सुद्धा करू शकलो नसतो. आणि म्हणून आपल्याला जो व्हिज्युअलाइज करायचा समाज आहे तो स्वतःपासून तयार करा. मी प्रशासनामध्ये काम करत असताना मला सांगितलं की 17 बदल्या झाल्या. बदल्याचा काय विचार करावा? विचार हा मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जास्त पॉसिबल काय काय चांगलं करू शकतो त्याचा करा. आज कॉलेजला तुम्ही, आज कॉलेजमध्ये मी चांगलं काय करू शकतो त्याचा विचार करा. आज काळ बदललेला आहे. आज हा प्रश्न विचारणे की तुला काय करायचं आहे, म्हणजे माझ्या मुलाला ज्यावेळेस विचारायचं तुला काय करायचं आहे, हा फुलिश क्वेश्चन आहे आजच्या डेटला विचारणं. म्हणजे काय करायचा हा वेळ राहिलेला नाहीये. द क्वेश्चन, राईट क्वेश्चन शुड बी what do you like to be contribute to the society, in what area you would like to contribute. समाजामधल्या कोणत्या क्षेत्रामध्ये तुला कॉन्ट्रीब्यूट करायला आवडेल आणि अकॉर्डिंगली प्लॅन करून मग त्या दृष्टीने काम करा. त्या दृष्टीने स्किल्स घ्या, तुमची विल पॉवर पाहिजे ती मल्टिप्लाय करा, त्यासाठी आवश्यक असलेले प्रयत्न करा, तरच ते शक्य आहे. आणि म्हणून आपल्याला योग्य दिशेने जर जायचं असेल तर स्काय इज ऑल्सो नॉट द लिमिट, दिस कॉलेज इज ऑल्सो नॉट द लिमिट. आणि इंजिनिअरिंग म्हणून नोकरी लागली म्हणून तुम्हाला आनंद होत असेल तर त्याच्यावरची परत रिथिंक करा. नोकरी कदाचित गरज असेल, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आई वडिलांकडे पैसे नाही आहेत म्हणून आपल्याला नोकरी लागणं आवश्यक असतं. ज्यावेळेस मी IAS परीक्षा उत्तीर्ण झालो त्यावेळेस सुद्धा माझी तीच भावना होती की भारतामधला सर्वात चांगला जॉब मला भेटला, आय एम द हॅपीएस्ट पर्सन. जसं काम करायला लागलो तसं लक्षात आलं हे फक्त माध्यम आहे. तर नोकरी लागणं हे माध्यम असू शकतं, पण नोकरीच्या पाठीमागे न लागता आता इनोव्हेटिव्हनेस, एंटरप्रेन्योरशिप, समाज घडवण्याच्या दृष्टिकोनातून पुढे आपण यायला पाहिजे. त्या दृष्टीने आपले विचार चालू झाले पाहिजेत. त्याच्यामुळं ऍपल वरती काम करण्यापेक्षा आपलं काहीतरी निर्माण करावं, ज्याच्या माध्यमातून समाज घडेल, ज्याच्या माध्यमातून देश घडेल, ज्या माध्यमातून आपण आठवणीत नाही राहायचंय, तो प्रॉडक्ट आठवणीत राहायला पाहिजे. आणि म्हणून हे जर करत गेलो तरच आपण स्वतः घडू. स्वतः घडल्यामुळं समाज घडत नाही, समाजामुळे आपण घडतो, ऑर्गॅनिक होल आहोत. हे जर आपण लक्षात ठेवलं तर त्याचा अगोदर विचार करा, समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न करा, तरच तुम्ही आणि मी पुढे जाऊ शकतो. अन्यथा असा कोणता तरी व्हायरस येईल की परत आणखी लाट येईल, त्याच्यामध्ये परत आपण लॉकडाऊन होऊ. तर या लॉकडाऊन मधून मुक्त होण्याचा एकमेव आणि एकच मार्ग तो म्हणजे इनोव्हेटिव्हनेस इन थॉट्स अँड ऍक्शन्स. त्याच्यावरती जर मार्गदर्शन केलं तर खूप मोठ्या प्रमाणात हे तुमचं थीम आहे रंगवर्धन, तर हे रंग इनोव्हेटिव्हनेसचे, बोल्डनेसचे हे तुमच्या विचारामध्ये येऊ द्या. तुमच्या विचारामध्ये या रंगांची उजळण होऊ द्या, त्याचं वर्धन होऊ द्या. फक्त विचारामध्ये न ठेवता ते ऍक्शन मध्ये येऊ द्या. हे जर केलं तर मग सांस्कृतिक कार्यक्रम होताना प्रत्येक जण जसा थिरकावत होता
तसं 24 तास 12 महिने जोपर्यंत मी जगणार आहे तोपर्यंत त्या विचाराने आणि त्या आचरणाने मी थिरकत राहील. या दृष्टिकोनातून पुढचे पाऊल टाका. आणि हे थिरकत राहणं म्हणजे जीवन जगणं. ज्या मोमेंटला तुमचं हे थिरकणं थांबेल त्या मोमेंटला तुम्ही किंवा मी मृत झालेला असेल तर मृत व्हायच्या अगोदर जगा. मृत्यूचा विचार न करता फक्त आणि फक्त जो मोमेंट मी जगतो त्या सीज द मोमेंट म्हणतो, तो मोमेंट सीज करा. स्वतःची कॉम्पिटिशन फक्त आणि फक्त स्वतः बरोबर आहे. ज्या दिवशी हे तुम्ही ओळखाल आणि स्वतःवरती कॉम्पिटिशन करून प्रत्येक दिवशी पुढचं पाऊल उचलून स्वतःवरती विजय मिळवाल त्या दिवशी तुम्हाला दुसरा कोणी दिशा दाखवण्याची गरज पडणार नाही. म्हणून दुसऱ्याकडे न बघता स्वतःकडे बघा आणि स्वतःच्या माध्यमातून व्हिज्युअलाइज करून पुढे जा. हे जे रंग आहेत आपल्या जीवनामध्ये ते कायमस्वरूपी या रंगाची उधळण होऊ द्या आणि आपल्यापासून दुसऱ्यांपर्यंतही हे पॉझिटिव्ह रंग उधळत जा. इनोव्हेटिव्हनेस आणा, बोल्डनेस आणा. याच्यामध्ये ज्यांना ज्यांना ज्या ज्या प्रकारची मदत अपेक्षित आहे तिथं घ्या. माझ्याकडून जी अपेक्षित मदत आपल्याला असेल आणि मला जे करणं शक्य असेल ते डेफिनेटली करेल. परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे सेल्फ हेल्प इज द बेस्ट हेल्प. ती आपण जर जाणली तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये रंग उधळले जातील. हे रंगाचं वर्धन होईल. या विचारांनी आपण प्रेरित होऊन पुढे जावं ही माझी अपेक्षा आहे. आणि आपल्या जीवनामध्ये पुढील वाटचालीस माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबियातर्फे, महाराष्ट्र शासनातर्फे सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आपण या इन्स्टिट्यूटला जसं ह्या रंगवर्धन 21 वर्षाचा केला तसं ह्या भारताला 21व्या शतकाची सुपर पॉवर बनवावी अपेक्षा व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर 2 मिनिटं. सर 2 मिनिटं. आपल्या अनमोल मार्गदर्शनाबद्दल खरंच मनपूर्वक आभार सर. तर रंगवर्धनचे प्राध्यापक मार्गदर्शक आदरणीय श्री तेंडुलकर सर, मानसी मॅडम आणि बांबोळ सर यांना मी विनंती करते की सरांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यासाठी आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावं. सर आपल्या मार्गदर्शनापुढे आमचा हा छोटेखानी सत्कार अगदीच क्षुल्लक आहे. मोठं ध्येय जे समाजोपयोगी असेल, मोठं ध्येय जे समाजोपयोगी असेल, नाविन्यपूर्ण विचार आणि त्यांचं तितकंच आचरण इशाकू कॉफी यांचं गिफ्ट हॅम्पर सरांना इशाकू कॉफी कडून देण्यात येत आहे. मान्यवर तर आज प्रत्यक्षात तुकाराम मुंढे सर आपल्यासोबत आहेत. तर नक्कीच तुमच्यातील काही जणांना त्यांना काही विचारण्याची इच्छा असेल तर प्लीज तुम्ही आता विचारू शकता. हात वरती करा. माईक. नमस्कार सर, माझा एकच प्रश्न आहे. माझी आई वडिलांची इच्छा आहे की मी IAS ऑफिसर बनावं, पण माझी स्वतःची इच्छा आहे की मी एक एंटरप्रेन्योर बनावं. सो मला काय चूज करायला हवंय? स्वतः काय बनायचं? बिझनेस करायचंय मला स्वतः. मी मॅनेजमेंट गुरु नाहीये का मी खूप मोठा करिअर काउन्सिलर नाहीये. पण आपल्या जीवनामध्ये कधीही एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोणताही निर्णय घेताना हा विचारपूर्वक घेतला पाहिजे. मला वाटतंय किंवा त्याला वाटतंय किंवा इतर कुणाला वाटतंय म्हणून निर्णय घेतला
म्हणजे तो योग्य ठरतो असं नाही. बाय फ्लूक योग्य ठरू शकतात, बाय डिझाईन नाही. आणि इंजिनिअरिंग मध्ये एक्झॅक्टली तुम्ही हे शिकत असता, बाय डिझाईन, नॉट बाय डिफॉल्ट. त्याच्यामुळं तुम्हाला काय वाटतंय, आई वडिलांना काय वाटतंय, याच्यापेक्षा तुम्हाला काय करायचंय याच्यावरती तो निर्णय जास्त अवलंबून राहील. आणि त्याचा विचार केला पाहिजे. तुम्हाला बिझनेस करायचा, येस बिलकुल करा, कोणी बंदी घेतलेली नाही. IAS मोठं, बिझनेस लहान हा कन्सेप्ट नाहीये. जे पण करणार ते बेस्ट असू द्या. पण बेसिकली तुमच्या जागी मी जर असतो तर मी स्वतःला हा प्रश्न विचारला असता, माझ्या आई वडिलांना मला IAS का करायचंय. मी त्यांच्या जागी जाऊन विचार केला असता की हे ते 4 कारण आहेत, आणि मला बिझनेस का करायचा आहे याचे मी ते काही कारण शोधले असते, ज्याच्यामध्ये मला स्वतःला मी पुढचे 5 वर्ष जगेल, 5 मिनिट जगेल किंवा 50-100 वर्ष जगेल, याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन होईल आणि समाज ग्रो होईल, मी ग्रो होईल, याचं जर उत्तर भेटेल तर ते तुम्ही केलं पाहिजे. IAS किंवा बिझनेस हा विषय नाहीये. ते का करायचंय आणि कोणत्या पद्धतीने करायचंय याचं उत्तर तुम्हाला जिथं पॉझिटिव्ह भेटेल त्या ठिकाणी तुम्ही तो निर्णय घेतला पाहिजे. हॅलो, नमस्कार सर. सर, आपण रोज जीवन जगत असताना अनुभवत असतो की आपल्यावर खूप सारं प्रेशर असतं. म्हणजे सध्या आम्हाला इंजिनिअरिंग मध्ये आहोत, आमच्यावर एवढं प्रेशर नाहीये. पण जसं जसं आपण पुढे मोठं होत जाऊ तसं तसं कधी फॅमिलीचं असतं, कधी पिअर प्रेशर असतं, कधी हा पुढे जातोय अरे आपण कुठे मागं राहतोय का असं प्रेशर असतं. पण सर, या प्रेशरवर मात करून आपण आपलं स्व कसं पुढे न्यायचं. तुम्ही ज्या पद्धतीने आता सांगितलं की इनोव्हेटिव्हनेस हवा, तर तो कसा म्हणजे प्रॅक्टिकली कसा आपण आणायला पाहिजे, तर त्याविषयी सर मला असं वाटतं की आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायला खूप आवडेल. आपण सर्वांनी इंजिनिअरिंगचे स्टुडंट असल्यामुळं फिजिक्स बऱ्यापैकी अभ्यासलेलं असेल, आणि प्रेशर काय असतं त्याची डेफिनेशन किंवा मिनिंग मी सांगण्याची तुम्हाला गरज नाहीये. जीवनामधलं प्रेशर हे फक्त आणि फक्त तुमच्या विचारातून येतं, फक्त आणि फक्त तुमच्या विचारातून. अरे तो पुढे चाललाय, मी पाठीमागे पडलोय, हा तुमचा विचार झाला. मुळामध्ये तो विचार का करता तुम्ही, तो पुढे चाललाय आणि मी पाठीमागे पडलोय, तुम्ही त्याच्याशी कम्पेअर का करता. मी काल कुठं होतो आणि आज कुठं आहे, मी स्वतःचे. मी काल इथं होतो आणि मी आज इथं आहे, येस प्रोग्रेस इज देअर. पण मी काल इथं होतो, मी काल त्याच्या खाली आज गेलो, तुमचं अधोगती चालली आहे. तर प्रेशर घ्यायचंय ते फक्त स्वतःशी कम्पॅरिझन करून का दुसरं कोणतरी सांगतंय म्हणून नव्हे. दॅट बिकम्स रिॲक्शनरी. आता हेच वेगळ्या पद्धतीने जर घ्यायचं, एक उदाहरण म्हणून सांगतो. तुमच्या जागी समजा आज ज्यावेळेस कोविड आला आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला लॉकडाऊन केलं, त्याने असा विचार केला असता की नाही, मी लॉकडाऊन केल्यामुळे एवढा बिझनेस बंद होईल, मला दौरे करता येणार नाही, एवढी पब्लिक नाराज होईल. हा एक विचार झाला, हे एक प्रेशर झालं. दुसरा विचार होता की माणसं मृत्युमुखी पडतील, ते जगवायचे. मग ऍज अ मुख्यमंत्री किंवा ऍज अ लीडर म्हणून मला काय करणं अपेक्षित आहे. मग लॉकडाऊन आता मुंबईमध्ये दुसऱ्या नंतर मास्क ठेवायचे का नाही ठेवायचे, हँड सॅनिटायझर कंपल्सरी करायचं की नाही करायचं, स्कूल्स कॉलेज चालू ठेवायचे की नाही ठेवायचे, दोन्ही प्रकारचे असणार. मग याला प्रेशर म्हणून बघणार का, ऍक्शन रिॲक्शन म्हणून बघणार. म्हणजे मार्क्सची एक थिअरी आहे, आपल्यापैकी काही जणांनी वाटली असेल, तुम्ही इंजिनिअरिंग स्टुडंट त्याच्यामध्ये पण आहेत. फॉर एव्हरी ऍक्शन देर इज अ रिॲक्शन. आणि ह्यांचा जेव्हा द्वंद्व होतो त्याच्यातून तिसरी काहीतरी गोष्ट घडत असते. तर ज्यावेळेस असे विचार येतात की जे प्रेशर समाजाचं प्रेशर आहे, पिअर ग्रुप, फॅमिलीचं आहे, माझ्या मित्रांचं आहे, तर याच्याबरोबर ते प्रेशर काय आहे असं तुम्ही जर वाटतं तर पॉझिटिव्ह घ्या की एनर्जी आहे. व्हॉट ही वॉज शी इज सेइंग, ही एनर्जी आहे. ती एनर्जी कोणत्या प्रकारची आहे आणि त्याला कोणत्या अँगलने डायरेक्ट करायचं हे माझं काम आहे. प्रत्येकाच्या जीवनात, माझ्या जीवनामध्ये समजा उदाहरण घेतलं की म्युनिसिपल कमिशनर मी त्यावेळेस काम करत होतो नागपूरला. पहिल्या वेळच्या वेळेस, फर्स्ट वेळ ज्यावेळेस होते त्यावेळेस मी नागपूरला आयुक्त म्हणून होतो. लॉकडाऊन लावायचं, नुसतं पेपरवरती लावायचं की ऍक्च्युअल तिथे फील्डवर जाऊन बघायचं. पहिल्या लॉकडाऊनच्या वेळेस अशी परिस्थिती होती की ट्रीटमेंट काय द्यायची हे डॉक्टरला सुद्धा, मेडिकल फ्रॅटर्निटी सुद्धा माहित होतं, कारण नवीन व्हायरस होता. आणि त्या काळात, त्या परिस्थितीमध्ये
25 लाख 30 लाख लोकसंख्येच्या शहरामध्ये असा एखादा व्हायरस आला तर काय होऊ शकतं आणि ते काय हाल होऊ शकतात याचं मी स्वतः अनुभवलेलं आहे. कारण पहिला पेशंट ज्यावेळेस नागपूरमध्ये डिटेक्ट झाला त्याच्या 3 रात्री मी झोपू शकलो नव्हतो. ज्यावेळेस पहिली डेथ झाली त्यावेळेस 7 दिवस मला झोप आलेली नव्हती. मग हे प्रेशर घ्यायचं का याच्यातून पुढं काय करायचं हा विचार केला. मग मी हॉस्पिटलमध्ये जायचं की नाही, ज्याचे डॉक्टर सुद्धा तिथे जात नाहीत, पीपीई किट असले तरी जात नाहीत, हा विचार. प्रेशर घ्यायचं, मी स्वतःहून त्या आयसीयू मध्ये जायचं आणि पेशंटची इंटरॅक्शन करून त्याच्यातून काही शिकून पुढे जायचं, हा मी विचार करायचा. तर त्याला अपॉर्च्युनिटी म्हणून का बघत नाही प्रेशर म्हणून? ज्या गोष्टीला तुम्ही प्रेशर म्हणता त्याला मी अपॉर्च्युनिटी बघतो. फक्त बघण्याचा दृष्टिकोन चेंज करा. ग्लासमध्ये पूर्ण हाफ जर भरलेला असेल, तुम्ही वरचा हाफ बघताय, तर एमटी म्हणण्यापेक्षा त्याला अपॉर्च्युनिटी, माझा पहिला हाफ जो आहे त्याला फुलफिलमेंट म्हणा, चॅलेंज म्हणा, इनोव्हेटिव्हनेस आणा. तर प्रेशर फक्त घेण्यावरती आहे. आपल्या बॉडीवरती किती प्रेशर आहे हे आपणच ठरवतो. हा वातावरणात किती आहे सगळ्यांना सारखं आहे, पण कोणाला जास्त वाटतं कोणाला कमी वाटतं. आपल्यापैकी काही लोक फ्लाईटमध्ये गेले असतील तर काहींना फ्लाईट टेक ऑफ करताना किंवा लँड करताना कानावरती खूप प्रेशर जाणवत असेल. तुम्ही 3-4 वेळेस गेल्यानंतर ते जाणवत पण नाही, 5 वेळेस जाणवत पण नाही. हे समाजामधल्या किंवा आपल्या वागण्यामधल्या प्रेशरमध्ये हेच आहे. त्याला अपॉर्च्युनिटी जर बघितलं, लर्निंग कर म्हणून जर बघितलं, एक चॅलेंज म्हणून जर बघितलं, तर असे कोणतेही प्रेशर आपल्याला येऊ शकत नाही. ते फक्त आपल्या विचारांचे आणि आपल्या आचरणाचेच प्रेशर असतात. तेच झुगारून देणं हे चॅलेंज आहे. ज्या दिवशी तुम्ही ते झुगारून द्याल त्या दिवशी तुमच्यावर कोणत्याही प्रकारचं प्रेशर असणार नाही. नमस्कार सर. माझा प्रश्न आहे की आता तुम्ही पण इथे ह्या पदावरती यायला तुमचंही खूप हार्डवर्क लागलं. मग मला हे विचारायचं आहे की आता माझे भाऊ बहीण आहेत आणि मलाही तुमच्यासारखं एक IAS ऑफिसर व्हायचं आहे. आणि देन म्हणजे मी लहानपणापासून करिअरमुळे लांब झाले आई वडिलांपासून. मग असं कधी कधी असं मनात येतं की आई वडिलांच्या जर इच्छा पूर्ण झाल्या नाहीत किंवा आई वडील एवढं कष्ट करत आहेत बट आम्ही कुठेतरी कमी राहिलो, तर मग ह्या कारणामुळे आम्ही स्टेप पाठी जातो. मग स्वतःला कसं डेव्हलप करायचं आणि म्हणजे स्वतःला मोटिवेट कसं करायचं? आई वडिलांच्या ज्या अपेक्षा असतात ती फक्त एकच असते की तुम्ही सक्सेस व्हावं, हॅपी राहावं. याच्यापेक्षा वेगळी कोणतीही अपेक्षा नसते. त्याच्यामुळे तुम्हाला IAS व्हायचंय किंवा काय व्हायचंय हा इश्यू नाही. तुम्ही सक्सेस व्हाल का फेलियर व्हा हा इश्यू आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही कष्ट करणे नव्हे फक्त, तर त्या गोष्टीचं यश भेटवण्यासाठी. आणि म्हणजे मी यश म्हणतो तो एक टप्पाच असतो फक्त, कारण त्या लेवलला गेले त्याच्या पुढचे टप्पे असतात. जसं उंच आपल्या हिमालयात गेलं ते आपला पहिलं एक पीक दिसतं, तिथपर्यंत गेलं आपल्या समोर, तिथे गेल्यानंतर त्याच्या पुढचे पीक दिसतात. जीवनामध्ये तेच आहे. कॉलेज लाईफ मध्ये शाळेत असताना आपला ग्रॅज्युएशन व्हायचं असतं, ग्रॅज्युएशन झालं की नोकरी लागायची असते, नोकरी लागल्यानंतर फॅमिली असते, फॅमिली झाल्यानंतर नाही मग समाजकार्य असतं, वगैरे 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 टप्पे असतात. तर आई वडिलांना अपेक्षा फक्त तुमच्या सक्सेस आणि हॅपीनेसची असते. आणि त्यांचा हॅपीनेस आणि त्यांचा सक्सेस हे तुमच्या हॅपीनेस आणि सक्सेस मध्ये असतं. तर त्यांना तुम्ही त्याच वेळेस फेल कराल ज्यावेळेस तुम्ही स्वतःला फेल कराल. तुम्ही जर सक्सेस झाले तर ते पण सक्सेस आहेत. म्हणून कोणतीही गोष्ट करताना आई वडिलांना काय वाटतंय आणि माझ्यामुळे त्यांना वाईट वाटेल का, यापेक्षा मी स्वतःला वाईट करते का चांगलं करते हा जास्त प्रश्न विचारणं महत्वाचं आहे. आणि म्हणून मला जर IAS व्हायचं असेल तर मी 12 तास अभ्यास करेल. 12 तास अभ्यासाने IAS होता येत नाही. मग तुम्ही म्हणा की 24 तासांमध्ये, 24 तासाने IAS होता येत नाही किंवा इंजिनियर होतात नाही. कोणती गोष्ट मुळामध्ये एखादी गोष्ट अचीव्ह करण्यासाठी काय लागतं हे जोपर्यंत तुम्ही समजणार नाही तोपर्यंत तुमचे प्रयत्न निष्फळ ठरतील. जी डिरेक्शन आपण म्हणतो ती चुकेल. म्हणून मला अनेक वेळेस हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही IAS होण्यासाठी किती पुस्तक वाचले पाहिजे, किती अभ्यास केला पाहिजे, दिल्लीच्या क्लासला गेलं पाहिजे का मुंबईत राहिलं पाहिजे, हेच पुस्तक वाचले पाहिजे का त्या क्लासच्या नोट्स केल्या पाहिजे, वगैरे वगैरे विचारलं जातात. मुळामध्ये तुम्ही किती वाचता, किती अभ्यास करता याच्यावरती तुमच्या सक्सेसचा IAS मध्ये काही संबंध नाही. तो सक्सेस आहे तुम्ही त्या परीक्षेमध्ये लिहिलेले प्रश्नाचे उत्तर किती योग्य किंवा अयोग्य याच्यावरती आहे. तुम्हाला फोकस त्या मार्क्स भेटवण्यावर करायचा. कारण तुम्हाला 1000 पैकी 500 मार्क पाहिजे असेल तर 500 मार्क कसे भेटते आहे पण जोपर्यंत फोकस करणार नाही तोपर्यंत तुमचे प्रश्न जे प्रयत्न आहेत ते वेगळ्या दिशेने असतील. जीवनाच्या बाबतीत एक्झॅक्टली तेच आहे. जोपर्यंत जीवनाचा तुमचा गोल डिसाईड होत नाही
आणि ते अचीव करण्यासाठी तुम्हाला काय करायला हे माहित होत नाही, तुम्ही अंधारामध्येच आसपडत राहणार. मग सांगणार मी एवढा प्रयत्न केला, मी इकडे गेलो, मग दुसरे करप्शन करतात, त्याचे रिलेशन आहेत म्हणून त्या दृष्टीने करतो. हे फक्त दुसरे डिस्ट्रॅक्शनचे कारण आहेत. जीवनामध्ये तुम्हाला काय गोल आहे हा निश्चित करा आणि त्या गोलवर जाण्यासाठी ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स घ्या. तुमचे आई वडील काय, समाज काय, किंवा तुम्ही स्वतः कधीही नाखुश राहणार नाही, नाराज राहणार नाही. आनंद होण्यासाठी फक्त आणि फक्त सेट द गोल आणि वॉक टुवर्ड्स द गोल या दृष्टीने केलं तर सगळ्या स्टेप्स आपल्या ऑटोमॅटिक चांगल्या दृष्टीने जातील. सर एक लास्ट क्वेश्चन. हॅलो सर, माझं नाव सुशांत कांबळे आहे. सर मी एक NGO चालवतोय कॉलेज करता करता. आर्द्य चॅरिटेबल ट्रस्ट नावाची संस्था आहे आणि आता मी कॉलेजकडून प्लेस झालोय. मला रिलोकेट करावं लागणार आहे. तर त्या गोष्टीला सर मी कसं मॅनेज करू, की आता रिलोकेट झाल्यानंतर मग मी इकडे कसं मॅनेज करू, त्याबद्दल क्वेश्चन होतं सर. मुळामध्ये NGO चालवण्याचा उद्देश काय? सर ते आम्ही ऍक्च्युली युथ मुलांसाठी कामं करतो, त्यांच्या म्हणजे त्यांच्या पर्सनॅलिटी रिलेटेड किंवा त्यांच्या स्पोर्ट्स, एज्युकेशन या वेगवेगळ्या फील्डमध्ये आम्ही त्यांचा ट्रेनिंग्स वगैरे घेतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे सेशन्स ऑर्गनाईज करतो. हे काम संपलं का आता? चालू आहे सर. मग कॉलेज असतं तुझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर संपणार आहे का? नाही सर, ते कंटिन्यू करतो, रजिस्टर पण म्हणजे केलं. आतापर्यंत तू कॉलेजमध्ये करत असेल तर त्याला सिटीपर्यंत नाही, राज्यापर्यंत नाही, देशापर्यंत नाही. अपॉर्च्युनिटी भरपूर आहेत, त्याच्यामुळे एक्सपॅन्ड कर, डोंट गिव्ह अप. तर तो मनापासून तुला वाटत असेल की मला युथची डेव्हलपमेंट करायची आहे तर त्याला काही लिमिट नाही आहे. सर तेच क्वेश्चन होतं की आता मी मुंबईमध्येच कामं करतोय, पण आता रिलोकेट होतंय, पुण्याला रिलोकेट होतं ना प्लेस, म्हणजे पुण्याला जॉब लागला मला कॉलेजकडून. तर तिकडे मी असताना इकडे मुंबईमध्ये कसं मॅनेज करू, तोच क्वेश्चन. हे मॅनेज नाही करायचे. तुझं डेडिकेशन असेल त्यासाठी टीम लागेल, टीम बनव. आठवड्यातला 1 दिवस 2 दिवस काय त्याचं ते ठरव. तुझा रोल काय असेल, सहकार्याचा रोल काय हे ठरव. ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर तयार कर, माणसं जोड. एकट्याने कधीच काही होणार नाही. मी सांगू सोसायटी इज ऑर्गॅनिक. जे इथं करू शकते पुण्यात करू शकतो. इथलं, पुण्यातलं, महाराष्ट्रातलं, इंडियातलं, जगातलं. दॅट इज हाऊ इट वर्क्स. तुम्ही त्याला ऑर्गॅनिक म्हणून जर बघितलं ही साखळी तर कनेक्ट. आपल्या जीवनामध्ये 3 स्टेजेस असतात आणि ते बऱ्याच वेळेस आपण विसरतो. ज्यावेळेस जन्मतो त्यावेळेस आपण टोटलपणे डिपेंडेंट असतो. बसण्यापासून, चालण्यापासून, खाण्यापासून, पिण्यापर्यंत आई वडिलांवरती इतरांवरती डिपेंड असतो. जसं आपण कॉलेजला जातो त्यावेळेस आपल्याला इंडिपेंडेंट व्हायची इच्छा असते. म्हणून मला इंडिपेंडेंट व्हायचे, कॉलेज झाला मला नोकरी लागली पाहिजे, आई वडिलांकडून मी पैसे घेणार नाही ही तीव्र इच्छा असते. म्हणून नोकरीच्या पाठीमागे लागतो की इंडिपेंडेंट होतो. आणि जसं इंडिपेंडेंट होतो मग काही दिवसांनी वाटतं यार आपण काहीतरी नोकरी लागली आता काय नाही, मग आपण आता मित्र जोडू, यांच्यावर गप्पा मारू, कम्युनिटीज तयार करू. इंटरडिपेंडंट. मुळामध्ये ह्युमन बिईंग आणि सोसायटी ही इंटरडिपेंडंट आहे. हे जोपर्यंत आपण ओळखत नाही तोपर्यंत त्या दृष्टीने काम करत नाही. आणि जर इंटरडिपेंडंट आहेत हे जर जाणलं तर डिफरंट पार्ट्स, जसे बॉडीचे डिफरंट पार्ट महत्वाचे असतात. हात असतो, पाय असतो, बोटं असतात, डोळे असतात. हे जे एकत्र मिळून काम करतो माणूस म्हणतो, विचार येतात, कार्य करू शकतो. तसं समाजाच्या बाबतीत असेल, NGOच्या बाबतीत असेल, ऑर्गनायझेशनच्या बाबतीत, हे जोपर्यंत तुम्ही ओळखत नाही की इंटरडिपेंडंट आहोत म्हणून तुझी डिपेंडन्सी याच्यावरती आहे, याची त्यांच्यावरती आहे, इंटरकनेक्टेड आहे, हे जोपर्यंत आपण आयडेंटिफाय करत नाही, त्या दृष्टीने काम करत नाही, तोपर्यंत आपण वेगळ्या दृष्टीने काम करत असतो. आणि म्हणून इंटरकनेक्ट ही कनेक्टिव्हिटी वाढवा, त्याचा रॉबस्टनेस वाढवा आणि त्याच्यातून आणखी कनेक्ट करत जा. ही जी सायकल आहे ती वाढवत जर गेलं तर निश्चितच NGO असेल किंवा इतर कोणते ऑर्गनायझेशन असतील ते पुढे जातील. आणि पर्याय तुझा जो गोल आहे युथ डेव्हलपमेंट असेल ते ऑटोमॅटिकली अचीव्ह होईल. मला वाटतं त्या दृष्टीने आपण जर काम केलं ऍज अ कनेक्टिंग, ऍज अ थॉट आणि त्याची ऍक्शन जर केली तर निश्चितच हे NGOज काय मोठे ऑर्गनायझेशन आपण चालू शकू. आय थिंक बराच वेळ झालेला आहे. प्रश्न बरेच असतात, बऱ्याच उत्तरं पण भेटत असतात, पण आपल्या मनामधले स्वतःच्याच डाऊट्स जे असतात ते सर्वात चांगलं क्लिअर करण्याचं माध्यम म्हणजे आपले स्वतःचे विचार आणि त्याच्यावरती एक्सपेरिमेंट करत जाणं, ते आचरणात आणणं हाच आहे. हा संदेश घेऊन आपण पुढे जावं अशा मी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.